स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सद्भावना वंदे मातरम मंडळाच्या वतीनं यंदाही एकता उत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे। सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच 3.5 ते 4 फूट उंचीची आकर्षक फायबरची भारत माता मूर्ती उपलब्ध करून देण्यात आली आहे। 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान केंद्रावर विविध तिरंगा वस्तू आणि देशप्रेमाच्या मिठाई उपलब्ध राहणार आहेत। उत्सवाचे हे 34वे वर्ष असून 64व्यांदा आयोजन करण्यात येत आहे। राष्ट्रध्वजासह तिरंगा टी शर्ट, कॅप, बॅचेस, अंगठ्या, स्टिकर्स, मफलर, पताका आदी विविध वस्तू उपलब्ध असतील। यंदा प्रथमच बालुशाहीसह ड्रायफ्रूट तिरंगा मिठाई, केशर लाडू, चिवडा आणि शेव डाळ उपलब्ध करण्यात आली आहे। 15 ऑगस्ट रोजी सकाळी 11:30 वाजता भारतमाता पूजन करण्यात येणार आहे। तसेच 17 आणि 18 ऑगस्ट रोजी विविध घटकांना देशप्रेमाचे लाडू आणि तिरंगा बर्फीचे वाटप केले जाणार आहे। ही माहिती सद्भावना सेवा दलाचे दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली। प्रथम तर सोलापूरकर नागरिकांना, देशभक्त नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। आम्ही सध्याचा जो एकता उपक्रम आहे तो 35 वर्षापासून राबवत आहोत। मूळ हेतू असा आहे की आपल्या देशाला आपल्या सर्व नागरिकांची एकतेची आवश्यकता आहे। ही एकता शक्ती जर जुळवायची असेल तर आपला जो भारत देश धर्मप्रधान आहे तर धर्मानिमित्त हे सगळे एकत्र येतील आणि राष्ट्रधर्म हा आपण ध्यानात घेतला तर सर्वजण एकत्र येतील या हेतूने आम्ही हा उपक्रम चालू ठेवलेला आहे। यामध्ये सर्वजण जर एकत्र आले तर सर्व जाती जमाती यांच्यामधील जी शक्ती आहे ती देशासाठी वापरली जाईल आणि देशाचे सगळे अडथळे हे निघून जातील आणि देश प्रगतीपथावर फास्ट पळू शकेल। आणि असं सण म्हणून साजरा करा असं जर असेल तर आपल्या अजून दिवाळी, दसरा, मोहरम सारखी प्रथा नाही पडली। हा स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन सणाप्रमाणे साजरा करायची आणि त्यामुळे घरामध्ये सुद्धा आपण गोड पदार्थ बनवत नाही आणि सणाप्रमाणे तसं राहत नाही। म्हणून मी विचार केला 35 वर्षापूर्वी आपणच मिठाई केंद्र चालू करावं। मिठाई केंद्रावर मग विविध प्रकारचे आत्तापर्यंत मिठाई बनवली, त्याच्यात तिरंगा बर्फी ही आपली फार दूरपर्यंत जाते। ते तिरंगा बर्फीमध्ये केशर, बदाम आणि पिस्ता असतो, खवा, खोबरं आणि ही इतकी लायकिंग आहे की इथून दरवर्षी दूरदूरच्या गावाचे लोकंसुद्धा येतात आणि घेऊन जातात। हा झाला मिठाई केंद्र। त्याचबरोबर सगळे यंगस्टर आहेत। आपल्या भारतामध्ये यंगस्टरची संख्या मोठी आहे आणि यंगस्टरवरच त्यांची देशभक्ती असेल त्यांच्यावरच आपला देश फार पुढं जाईल आणि फास्ट जाईल। तर त्या यंगस्टरला आपलं देशप्रेम व्यक्त करायचं असतं आणि व्यक्त करण्यासाठी काही सिम्बॉल, जसे मी माझ्या शरीराला लावलं आहे तसे अनेक प्रकारचे सिम्बॉल, हाताचे बँड, डोक्याची टोपी, सगळे तिरंगा, हे सगळे त्यांना हवं असतं आणि त्याच्यासाठी ही तिरंगा केंद्र अनेक वस्तू आहेत आपल्याकडे तिरंगाचं। म्हणजे त्यानिमित्ताने ही सगळेजण येतात आणि आपलं देशप्रेम व्यक्त करतात आणि सगळ्यांनी अशाच प्रकारे या ठिकाणी हा सण साजरा करावा। त्यासाठी ह्या सद्भावना केंद्राची भेट घ्या। सद्भावना केंद्र पूर्वी त्या प्रभात टॉकीजसमोर गांधी ट्रॅक्टरच्या समोरच होतं, पण त्या ठिकाणी खूप गर्दी व्हायची आणि ॲक्सिडेंटसुद्धा झाले। त्यामुळे गेल्या 10 वर्षापासून हे केंद्र तिथं नसून, म्हणजे प्रभात टॉकीजसमोर गांधी ट्रॅक्टरच्या लगत नोव्हेस पोलीस चौकीला लागून नसून याच ठिकाणी तिरंगा बंगला या ठिकाणी 10 वर्षापासून चालू आहे। नागरिकांनी आपला देशभक्ती प्रसारणासाठीच्या या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्यावा। आपण आनंदाने हा सण म्हणून साजरा करावा आणि एकता आपली निर्माण व्हावी, देशाला अखंडता मिळावी आणि देश सुदृढ व्हावा। यासाठी लोकांनी अवश्य या केंद्राची, सद्भावना केंद्राची भेट घ्यावी। धन्यवाद। जय हिंद। यंदा आपल्या नेहमीप्रमाणे आम्ही त्या पत्रकात लिहिलेलं आहे, सुरुवातीला जवळपास 1200 भारतातल्या 1200 ठिकाणी, परदेशातसुद्धा ही तुम्हाला जे दिलेलं आहे पत्रक, हे कार्यक्रम पत्रिका बनवून पाठवायचं काम असतं। त्यानंतर 13 ते 15 या दरम्यान हे केंद्र चालू होईल, म्हणजे तिरंगा केंद्र आणि मिठाई केंद्र हे चालू होईल। त्यानंतरच्या दिवशी म्हणजे 16 तारखेला किंवा 17 तारखेला ही मिठाई बॉक्स आहेत
की या ठिकाणी आजूबाजूला मोलकरीण आहेत, ड्रायव्हर आहेत किंवा हॉकर आहेत, या सगळ्यांना वाटण्याचं काम होतं. त्यानंतर अनाथ स्कूल आहेत, अनाथ त्या किंवा आश्रमशाळा या ठिकाणी एक वाटायचं काम होतं. त्याचबरोबर भाजी मार्केट, तिन्ही भाजी मार्केटमध्ये हे मिठाई मोफत वाटायचं काम असतं. हेतू हा आहे की सर्वांना या सणामध्ये सम्मिलित करावं. हा एक जर एखादा घटकच नुसतं हे साजरा करत असेल तर त्याला तेवढं मोठं स्वरूप येणार नाही आणि त्याचं महत्त्व सार्थक होणार नाही. त्यासाठी सर्वांना हे परवडावं आणि सर्वांनी ही मिठाई घ्यावी यासाठी त्याचे दरसुद्धा फार कमी ठेवले. परंतु दुर्दैव हे आहे की जशी एकच गोष्ट सांगतो, गेल्या 26 जानेवारीला हे आपला जो गॅस सिलेंडर 1800 रुपये होता, आता 2800 रुपये आहे. तुम्ही कुठली गोष्ट घ्या, गेल्या 1 वर्षापूर्वी मनुका 250 रुपये होता, आता 450 रुपयाच्या वर आहे. आणि मी कुठलीही हायगाई करत नाही की तुम्हाला कमी दरात, माझ्याकडं 6 सॅम्पल पडले, कमी दराचं द्यावं, तुमच्या पोटाला त्रास व्हावा, पैसे जमा, हा हेतूच नाही आहे. हा सर्वांनी प्रसारण करावं आणि ह्या तुम्ही जर घरोघरी साजरा केला तरच त्याचं महत्त्व होणार आहे. या दृष्टीने आम्ही सर्व हे तिरंगा वस्तूसुद्धा अति कमी किमतीत ठेवलेले आहे. आणि सर्वांनी हे कोणी छातीवर लावतं, कोणी डोक्यावर लावतं, शाळेवाले येतात. आणि त्याचबरोबर तिरंगा, मी त्या पत्रकात लिहिलं आहे की तिरंगा हा सर्वात मोठा, हा 4x6 होता आत्तापर्यंत, आता 6 फूट बाय 9 फूटचा पण आहे, तो आत्ता सध्या आहे. आणि सध्या नवीन फ्रॉक आलेले आहेत. यावर्षी ड्रेस जरा चांगले ड्रेस वगैरे आलेले. लोकांनी त्यांच्या मनाप्रमाणे यावं, घ्यावं आणि साजरा करावा. धन्यवाद. जय हिंद.